भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत औपचारिक स्वागत। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा। केंद्र सरकारचे 1,52,702 कोटी रुपयांचे महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय, शेतकऱ्यांसाठी मिशन कॉटन या कापूस क्रांती अभियानाला मंजुरी। ऊस उत्पादकांना 365 रुपये प्रति क्विंटल FRP। पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर MSME क्षेत्रासाठी आपत्कालीन पत हमी योजनेला मंजुरी। रब्बी हंगामासाठी हमी भावाअंतर्गत हरभरा खरेदीचं प्रमाण वाढवून 8,19,822 टन करण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा निर्णय, खरेदीची मुदतही 1 महिन्याने वाढवली। सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करण्यासाठी सुधारणा विधेयक मांडण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू, गृहमंत्री अमित शहा यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती, 9 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता। सपशेल पराभवानंतरही ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार, निवडणूक आयोगानं कट कारस्थान करून पराभव केल्याचा आरोप। निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कोणताही हिंसाचार खपवून न घेण्याच्या पोलीस प्रशासन आणि सशस्त्र दलांना सूचना। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा 7 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला। आणि पंजाबमध्ये काल रात्री अमृतसर आणि जालंधर इथे लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या तळाच्या बाहेर स्फोट, जीवितहानी नाही, सुरक्षा दलांना सावधगिरीचा इशारा।